हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बघणार आहे उरलेल्या चपातीचा चुरमा. माझ्याकडे का रात्री 4 चपात्या उरल्या होत्या. तुम्ही ताजी चपात्या किंवा सकाळ चपात्या पण घेऊ शकता. त्याला मी अशा पद्धतीने कट करून घेतले, त्याला मिक्सरमध्ये टाकलं, त्याला मस्त चुरमा करून घेतले. तुम्ही हाताने पण करून घेऊ शकता. मला व्हिडिओ करता जरा स्टाईलमध्ये केलेला आहे. बघा चुरमा तयार झालेला आहे. गॅसवर मस्तपैकी पॅन गरम केले, त्यामध्ये टाकला आहे मी तेल गरम झालं, त्यामध्ये टाकणार आहे जिरं, मोहरी आणि बारीक कट केलेला कांदा. आपल्याला जर भरपूर असेल तर आणखी चुरमा चांगला लागतो. बघा आमच्याकडे याला पोळीचा चिवडा म्हणतात. बघा त्यामध्ये टाकणार आहे आपण मटर आणि शेंगदाणे. याला मस्तपैकी शिजवून घेणार आहे आपण. शेंगदाणे आणि मटरने आपल्या चुरम्याची चव आणखी वाढते. त्यामध्ये टाकणार आहे आपण चवीनुसार, सर्वांच्या आवडीनुसार तुम्ही तिखट मीठ टाकायचं आहे. तिखट असेल तर आणखी चांगलं लागेल. त्यामध्ये टाकलं आहे हळद, तिखट, धनापूड आणि मीठ. त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण बारीक केलेला चुरमा चपातीचा. बघायला मिक्स करून घ्यायचा, तो अशा पद्धतीनं दिसेल. त्यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी शिंपडायचं. यामुळे काय होते, आपली चपातीचा चुरमा जो आहे तो नरमगार होईल एकदम. मग याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला खमंग असा चुरमा तयार होतो. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. छान असा एकदम टेस्टी असा नाश्त्याला एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडीशी साखर आणि लिंबू. यामुळे काय होईल, आंबट गोड चुरमा तयार होईल. बघा मस्त टेस्टी असा चुरमा तयार होईल. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आपण काय करणार आहे, झाकण ठेवून मस्त एक वाफ देणार आहे. यामुळे काय होईल, आपल्या चुरम्याला मस्त खमंगपणा येईल. बघा नंतर टाकणार आहे आपण शेवटी कोथिंबीर. तर मला सांगा, तुम्ही आत्तापर्यंत कुणी चपातीचा चुरमा ऐकलेला आहे, खाल्लेला आहे? मला कमेंट करून सांगा. गरमागरम चपातीचा चुरमा आपल्याला सर्व करायचं, त्यावर मस्त कांदा टाकायचा आहे, लोणचं घ्यायचं आहे आणि मस्त आस्वाद घ्यायचा आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.